नमस्कार. आज मी तुम्हाला या एपिसोडमध्ये बिझनेस प्रोफाईलसाठी काय काय गोष्टी लागतात इन्कम डॉक्युमेंटमध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये मेनली आपण तीन गोष्टींमध्ये कॅटेगरायझेशन करतो. एक तर आहे ACP सेल्फ एम्प्लॉयड प्रोफेशनल, दुसरा आहे ACNP सेल्फ एम्प्लॉयड नॉन प्रोफेशनल आणि तिसरं आहे लिक्विड इन्कम. आता प्रोफाईल ह्या सेम असू शकतात ACNP आणि लिक्विड प्रोफाईलमध्ये. जनरली आपण याच्यामध्ये कॅटेगराईज इन्कम डॉक्युमेंट वाईज. तर सर्वप्रथम आपण ACP बद्दल माहिती मिळवू. ACP म्हणजे सेल्फ एम्प्लॉयड प्रोफेशनल. याच्यामध्ये ज्या लोकांकडे प्रोफेशनल डिग्रीज असतात त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी, तर या लोकांना आपण प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये काउंट केलं जातं आणि यांना बऱ्याच गोष्टींमध्ये शिथिलता दिली जाते. LTBमध्ये असो किंवा FYRमध्ये पण त्याचा बराच फरक पडतो, कारण की हे प्रोफेशनल लोक असतात आणि यांना काम हे मार्केटमध्ये मिळत असतं. जे डिग्री होल्डर असतात डेफिनेटली त्यांचा एक प्लस पॉईंट असतो. त्या कारणाने बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामध्ये फरक पडत असतो. याच्यामध्ये आपण जे बिझनेस विंटेज प्रूफ जे असतं ते त्यांची डिग्रीच आपण कन्सिडर करतो, कारण की त्याचं प्रॉपर रजिस्ट्रेशन असतं गव्हर्नमेंटकडे, त्याची इन्फॉर्मेशन असते आणि ते इन्कम डॉक्युमेंटमध्ये ITR गव्हर्नमेंटला जे आपण प्रॉफिट शो करतो, म्हणजे नेट प्रॉफिट जो शो करतो, फिलअप करून जो ITRचा पेज आपण CA जेव्हा आपण तो CA जेव्हा फाईल करतं तेव्हा ITRचा पेज असतो, तो एक आपल्याला द्यावा लागतो फायनान्शियल इन्स्टिट्यूट किंवा बँकला. त्याच्यासोबत कम्प्युटेशन ऑफ इन्कम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. आणि जो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आपण जो इन्कम टॅक्स भरतो तो कुठल्या बेसिसवर असतो की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. इन्व्हेस्टमेंट कितीची आहे, ओपनिंग बॅलन्स काय होता, इन्व्हेस्टमेंट कितीची आहे, सेल्स किती झाला, त्याच्यामध्ये बरेच जे फॅक्टर असतात, एक्सपेन्सेस काय आणि नेट प्रॉफिट काय, ह्या सगळ्या मेन्शन असतात. बॅलन्स शीटमध्ये पण त्याच पद्धतीने मेन्शन असतं. देन कुठले लोन असतील तर ते पण त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. आणि डेप्रिसिएशन, मोस्टली डेप्रिसिएशन जे असेटचं डेप्रिसिएशन असतं ते त्याच्यामध्ये मेन्शन असतं. ह्या ठिकाणी जर बऱ्याच फायनान्स आणि बँक्स जेव्हा इन्कम कन्सिडर करताना जो नेट प्रॉफिट असेल, जर डेप्रिसिएशन दरवर्षी रिफ्लेक्ट होतो आणि ते डेप्रिसिएशन ॲक्च्युअली असेल तर ते नेट प्रॉफिटमध्ये प्लस करून आपण त्याच्या बेसिसवर हे दिलं जातं, म्हणजे लोन प्रोव्हाइड केलं जातं. अशा पद्धतीचं असतं. आणि या ठिकाणी जर कंपनी किंवा एखादा बिझनेस ही 50 लाखाच्या वरती जर प्रॉफिट बुक करत आहे, त्या ठिकाणी त्यांना ऑडिट फर्म ऑडिटेड करावं लागते, म्हणजे CA ऑडिट करतो आणि त्याच्यानंतरच ते सर्टिफाय करतो. तर ह्या सर्व गोष्टी ACPमध्ये लागतात. त्याचबरोबर ACNP सेल्फ एम्प्लॉयड नॉन प्रोफेशनल या कॅटेगरीमध्ये ज्या व्यवसायासाठी प्रोफेशनल डिग्रीची आवश्यकता नाही, बेसिक नॉलेजवर काम होतं, यांना सेल्फ एम्प्लॉईड नॉन प्रोफेशनल असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी एकतर गुमास्ता दिला जातो. गुमास्ता म्हणजे आपण शॉपॅक्ट लायसन्स, त्याच्यामध्ये संस्थेचं नाव, प्रोप्रायटर कोण आहे, स्थापनेचं नाव, प्रोप्रायटर कोण आहे, कधी सुरू केलं, त्याच्यानंतर ॲड्रेस काय आहे, त्यांचं बिझनेस काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीमध्ये डील करतात, ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. आणि कुठल्या वर्षी सुरू केलं हे त्याच्यामध्ये मेन्शन असल्या कारणाने आपल्याला त्याचा बिझनेस विंटेज शो करण्यामध्ये फायदा होतो. त्याचबरोबर इथं जर
कृषी केंद्र असतील तर त्यांच्याकडे लायसन्स असतं रिनोव्हेशनचं कृषी केंद्र अ, कृषी विभागाकडनं. जर हॉटेल्स असतील तर अन्नपुरवठा डिपार्टमेंटकडनं त्यांना सर्टिफिकेशन असतं. आणि अशा बऱ्याच काही डॉक्युमेंट्स आहेत की ज्याच्या थ्रू विंटेज रिफ्लेक्ट होतं, जे आपण चेक करू शकतो किंवा आपण शो करू शकतो. आणि त्याचबरोबरीत उद्योग आधार त्याच्यावर पण ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. आणि जर खेडे विभाग जर असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतकडनं एक लेटर आपण घेऊन प्रोव्हाइड करू शकतो की अ, ही व्यक्ती हा या पद्धतीचा व्यवसाय एवढ्या एवढ्या वर्षापासून या ठिकाणी करत आहे. आणि त्यांचं जे काही आहे चांगल्या पद्धतीने करत आहे अशा पद्धतीचं लिहून घ्यायचं असतं. तर ते पण एक बिझनेस विंटेज प्रूफ म्हणून कामात येऊ शकतो. आता हा जो कॉल आहे हा जनरली डिपेंड करतं की बँक्स आणि फायनान्सवर की कुठल्या ठिकाणी काय प्रिफर केलं जातं. आणि जनरली मोठ्या लोन्समध्ये किंवा 10-15 किंवा त्याच्यावरती जे काही लोन्स असतात त्याच्यामध्ये ही गोष्ट खूप म्हणजे प्रॉपर डॉक्युमेंटेशन हा खूप गरजेचं असतं. आता तिसरा जो कॅटेगरी आहे ते असेसमेंट. जी कॅटेगरी SENPची जी असते तेच असतं, फक्त या ठिकाणी यांच्याकडे इन्कम डॉक्युमेंट्स नसतात. ठीक आहे. या ठिकाणी जर त्यांच्याकडे जर इन्कम डॉक्युमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल गुमास्ता नसतो, म्हणजे शॉप ॲक्ट नसतो, उद्योग आधार काढला असेल तर असेल किंवा तो पण अवेलेबल नसतो, तर या कंडिशनला ग्रामपंचायतमधनं जे लेटर असतं ते आपण प्रोव्हाइड करू शकतो आत्ताच एक्सप्लेन केल्याप्रमाणे. आणि इन्कममध्ये जसे आपण ITR घेतो दोन्ही कॅटेगरीमध्ये SCP आणि SENPमध्ये, तर या ठिकाणी तुम्हाला कच्चे बिल्स, रेकॉर्ड लिहिलेला उधारी खाता किंवा परचेस सेल्स लिहिलेलं असेल, तुमच्याकडे परचेस सेल्सचं बुक असेल किंवा मग परचेसचे बिलं असतील किंवा तुम्ही बिल देत असाल तर अशा पद्धतीचे प्रूफ तुम्हाला द्यावं लागतील मिनिमम 6 महिन्याच्या. आणि बिझनेस विंटेज हे असेसमध्ये म्हणजे ज्यांच्याकडे इन्कम डॉक्युमेंट नसतात ते 3+ म्हणजे 5+ असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची स्टॅबिलिटी चांगली. आणि ही व्यक्ती आपल्याला आपली EMI 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष चांगल्या पद्धतीने पे करू शकते. ह्या गोष्टी कन्फर्मेशन त्याच्यातनं होत असतं. ह्या सगळ्या जे इन्कम डॉक्युमेंट आहेत आणि ह्याच्यामध्ये तिन्ही कॅटेगरीमध्ये म्हणजे तिन्ही म्हणजे पहिल्या 2 कॅटेगरी SCP आणि SENPमध्ये जर बिझनेस कॉन्ट्रॅक्टर वगैरे असेल किंवा मोठ्या कंपनीजला सप्लाय करत असेल मटेरियल, तर GST लागतं, तर ते GST सर्टिफिकेट पण आपण प्रोव्हाइड करू शकतो. आणि आताचे जे आहे जो रूल आलेला आहे GST रिटर्नचा, जो महिन्याला पे करायचा असतो, तुम्हाला महिन्याचा सेल प्रॉफिट दाखवायचा असतो आणि त्याच्या बेसिसवर GST पे करायचा असतो. ते पण एक इन्कम डॉक्युमेंट म्हणून तुम्ही शो करू शकता. तर हे दर महिन्याला असतं किंवा क्वार्टरली पण सबमिट करताना मी बघितलेले. तर ह्या गोष्टी आपण इन्कम डॉक्युमेंट म्हणून देऊ शकतो. आता GST सर्टिफिकेट जे मोठ्या कंपनीजना सेल करतात तर ते GST कट करून GST सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात, तर ते पण एक हे करू शकतो. आणि त्यातल्या त्यात वर्क ऑर्डर्स हे पण खूप
मान्य राखतात की जर कॉन्ट्रॅक्टर असेल तर मागच्या किती वर्षामध्ये, कारण की कॉन्ट्रॅक्ट हे डेली सेल आणि परचेसचा विषय नसतो की मोठा कॉन्ट्रॅक्टर असतो, वर्षातनं 3-4 कॉन्ट्रॅक्ट घेत असतात, त्याच्यातनं किती प्रॉफिट कसा आला ते आय टी आरमधनं लक्षात येत नाही. तर प्रिव्हियसली मागच्या 3-4 वर्षामध्ये त्यांनी कुठले कुठले कामं केलेत, एका वर्षामध्ये किती कामं कंप्लीट केली, त्याचबरोबरीत आता त्याच्या हातामध्ये इन फ्युचर किती कामं आहेत, तो डिग्री होल्डर आहे, क्वालिफाईड आहे की कसल्या पद्धतीचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं शो होतात आणि कन्फर्मेशन किंवा समोरचा व्यक्ती सॅटिस्फाय होतो या सर्व गोष्टी जर प्रोव्हाइड केल्या गेल्या तर. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाची गोष्टी तिन्ही कॅटेगरीमध्ये स्टेटमेंट, बँक स्टेटमेंट. जर करंट मोठे जे बिझनेसेस आहेत त्यांना करंट अकाउंट देणं कंपल्सरी असतं. 1-2 जेवढेही असतील सी सी अकाउंट्स, ओ डी अकाउंट्सचे स्टेटमेंट एका वर्षाचे देणं गरजेचं असतं. त्यातल्या त्यात सेविंग अकाउंट्स पण आहेत, त्यांचेही स्टेटमेंट देणं. त्याच्यामध्ये तुमचं ए बी बी काढला जो ॲव्हरेज बँकिंग बॅलन्स, त्याच्या थ्रू कळतं की यांच्या बँकमध्ये किंवा जे सेविंग आहे म्हणजे किंवा प्रॉफिट आहे तो महिन्याला यांच्याकडे किती उरतो. ठीक आहे, त्याच्यातनं आपली ही व्यक्ती ई एम आय पे करू शकेल की नाही याचं कन्फर्मेशन याच्यातनं मिळतं. तर हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर स्टेटमेंट आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही लोन घेतलेले आहेत का, लोनची एंट्री आली असेल किंवा मग हे डिडक्ट झालेलं आहे, ई एम आय डिडक्ट झाले आहेत, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं कन्फर्म होत असतात. तर आजचा जो एपिसोड आहे तो सेल्फ एम्प्लॉईड कस्टमरचा होता, इन्कम डॉक्युमेंटबद्दलचा होता. आणि याच्यामध्ये खूप वास्ट आहे, खूप जास्त गोष्टी याच्यामध्ये आहेत, म्हणजे जेवढं डीप गेलं तेवढं कमीच आहे. तर या सेक्शनमध्ये जर तुम्हाला पर्टिक्युलरली कुठल्या गोष्टीची माहिती हवी ते तुम्ही कॉमेंटद्वारे कळवा, जेणेकरून मी याच्यावर आहे ना वेगळा एपिसोड बनवू शकेल आणि पूर्ण डिटेलमध्ये माहिती देऊ शकेल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन घ्या, जेणेकरून समोरचे व्हिडिओ चांगलं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.